हे बघा, या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करत असतो, ही स्ट्रॅटेजी प्रत्येक मंगळवारी करत असतो आणि विकलीच्या मध्येच करत असतो. निफ्टीच्या विकली इन्स्ट्रुमेंट काय आपलं, निफ्टी, नॉट बँक निफ्टी, निफ्टी, हा निफ्टी. आणि आपण निफ्टीच्या नेक्स्ट वीकमध्ये, नेक्स्ट वीकची एक्सपायरी, त्या एक्सपायरी मध्ये काम करत असतो, नॉट दिस एक्सपायरी. हे फार महत्वाचं आहे, कारण आज आहे मंगळवार, ह्या आठवड्याची एक्सपायरी आहे गुरुवारी. हे 2-3 दिवस राहिलेत, म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये त्याला तो टाइम नाही की डिके होण्यासाठी लागतो तो टाइम. म्हणून कमीत कमी एक 10 दिवस पुढे, म्हणजे आज मंगळवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत 10 दिवस आहेत ना. 10 दिवस अगोदर ही स्ट्रॅटेजी करायची. लिहिले तुम्ही. आता काय लिहायचं आहे ते नंतर अजून तुम्हाला हे तुम्ही स्वतः लिहायचं आहे. याच्यासाठी ऑप्शन ऑप्स्ट्राच्या याच्यावरती आता तुम्ही ऍक्शन करायचे आहे, आता लिहायचं नाही. आता काय करायचं, तुमच्या समोर तुम्ही ऑप्शन ऑप्स्ट्राच्या साइड वरती गेलेला आहात का? हा. त्याच्यानंतर बघा, इथे लिहिले फ्युचर, दिसतंय का? सर एक मिनिट, पेपर खोली ओपन करू या रिअल? नाही नाही नाही, तिथे तुम्ही स्ट्रॅटेजी बिल्डर आहे बघा वरती, बिल्डर बिल्डर ओपन करा. केला? ओके. बिल्डर ओपन केल्यानंतर हा इंटरफेस तुम्हाला दिसतोय का? दिसतोय. आता बघा, दुसरी गोष्ट, ही गोष्ट पाहिल्यानंतर आपल्याला एक 2-3 गोष्टी इथे दिसतात की हे लिहून घ्यायचं तुम्ही. आता जे सांगतोय ते इथे बघा, इथे वरती दिसतंय का, ही IV. हा, IV ही किती आहे आता? हा. तर ही स्ट्रॅटेजी आपण ऑप्शन सेल कधी करायचा असतो, तर IV 14च्या वर असेल त्यावेळेला. IV म्हणजे काय? इंडिया वीक्स ते मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो. आणि पहिल्यांदा स्ट्रॅटेजी हे करूया आपण. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे, या ठिकाणी IV पर्सेंटाईल हे 94 आहे. हे काय दर्शवतं माहितीये का, आता असणाऱ्या ऑप्शनच्या ज्या प्रीमियम आहेत, कुठल्याही स्ट्राईकचे असू द्या, ह्या प्रीमियम भरपूर आहेत, म्हणजे त्या ऑप्शनची कॉस्ट प्रीमियम जास्त आहेत. म्हणून 50 पेक्षा जास्त काय नाही, पर्सेंटाईल 50 पेक्षा जास्त असेल त्यावेळेलाच ही आयर्न कॉन्ट्रॅक्ट स्ट्रॅटेजी आपण करणार आहोत. झालं? हा. आता ऍक्शन करायची आहे. ऍक्शन मध्ये काय करायचं बघा, तुम्हाला हे फ्युचर दिसतंय, इथे एक त्रिकोण दिसतोय, हा ड्रॉपडाऊन मेनू आहे. इथे जर तुम्ही हे केलं तर इथे ऑप्शन येते. इथे फ्युचर आजच्या पुढे बघा, इथे एक त्रिकोण आहे, त्याला दाबल्यानंतर हा मेनू ओपन होतोय. आणि हा झाला. हा, तर याच्यामध्ये ह्या ऑप्शन मध्ये याला दाबल्यानंतर हे ऑप्शन इथे आलं बरोबर. ही तारीख आहे काय. आता आपण काय म्हणलेलं आहे की पुढच्या विकली मध्ये करणार आहोत. इथे बाय डिफॉल्ट ही मंथली एक्सपायरीची तारीख असते. इथे जर हा त्रिकोण दाबला आपण, हा तर इथे हा ड्रॉपडाऊन मेन्यू येतो आणि एक्सपायरीच्या तारखा येतात. आता नेक्स्ट एक्सपायरी कुठली आहे विकली मधली? 8 तारखेची. आत्ताची, आत्ता 8 तारखेची. म्हणून आपण 15 तारखेच्या एक्सपायरी मध्ये काम करणार. म्हणून सिलेक्ट 15 एक्सपायरी. झाले का तुमचे 15 एक्सपायरी सिलेक्ट? हा. आता बघा, याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जर असं वरती नेल्यानंतर आपल्याला समजतंय की आता हा ऍट द मनी आहे.
हा झालं, याला ऑप्शन चेन म्हणतात. हा बर, आता ह्याच्यामध्ये मध्ये स्ट्राईक प्राइस आहेत आणि हे बाकीच्या डेटा आहे. आता आपण याच्यामध्ये ही पुट साइड आहे. हा तर आपण एक पुट सेल करणार आहोत आणि दुसऱ्या पुटनं त्याला हेज करणार आहोत. हा तर कुठलं पुट सेल करायचं याला फार महत्व आहे. सेलिंगचा पॉइंट फार महत्वाचा आहे. हा तर ज्याचा डेल्टा 20 पेक्षा कमी आहे आणि 16 पर्यंत आहे, 20 आणि 16 काय 20 आणि 16 याच्यामध्ये असेल डेल्टा, त्या डेल्टा प्राइसचे आपण सेल करणार आहोत, पुट सेल करणार आहोत. बघा आता याच्यामध्ये आपण गेल्यानंतर पुट डेल्टा हा आहे, इथे 22 आहे, इथे 20 आहे, आणि 18 आहे. म्हणजे हा 18 डेल्टाचा 18 डेल्टाचा हा जर आपण इथे याला टिक केलं, ज्याची प्राइस आता 125 चाललेली आहे, तो डेल्टा आपण सेल करणार आहोत. म्हणजे इथे ही स्ट्राईक आपण सेल केली. इथे बघा काय आलं, एक लॉट आपण एकच लॉटनं करणार आहोत. एक लॉटनं सेल करतोय, प्राइस बघायची अँड ऍड पोझिशन सेल केली. कुठला स्ट्राईक केला होता आपण? 18.25 म्हणजे डेल्टा 18.25. हा 18.25. हा हे डेल्टा आहे. हा आता तो 18चा 17 झाला असेल. हा म्हणजे 300च केले ना सेल स्ट्राईक प्राइस. हो 321 चा गेला. हा 300चा, इथून 300 पॉईंट देऊ जाऊन म्हणजे 1 2 आणि 3 हा जो आहे, आणि हा याला आपण बाय करणार आता इथे परत. फार सोपा आहे, याच्यात काही विशेष नाही. बाय केलं आणि तोही याची क्वांटिटी एकच बाय केली. लिहून घेऊ नका आता, फक्त लक्ष द्या, लिहायला तुम्हाला वेळ देतो. त्याच्यानंतर आपला हा पुटचा लेख कंप्लीट केला आपण. आता कॉलचा लेख आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्याचप्रमाणे आता कॉलचा डेल्टा 20च्या खाली कुठे आपण पाहणार आहोत. डेल्टा हा त्याच्या शेजारीच आहे ना, हे स्ट्राईक प्राइसच्या शेजारी डेल्टा आहे. हे 35 20 हा झाल्यानंतर 19 दिसतंय का हा, आणि हा 22,300 आहे. 22,300 आणि ही प्राइस आहे त्याची. याला आपण सेल केला. ऍड. आता त्याच्यानंतर काय सांगितलं होतं आपण, त्याला हेज करणार आहोत. ते हेज कितीच असणार आहे? 300 पॉईंट अवे. म्हणजे हा एक इथं 300 पासून 1 2 आणि 3 म्हणजे 22,600च याला आपण काय करणार, 22,600च बाय करणार आहोत. बाय, तोही एकच लॉट झालं. पुट सेल केले आणि कॉल बाय केले. पुट पण सेल केले आणि कॉल पण सेल केलाय. पुट पण बाय केलंय आणि कॉल पण बाय केलाय. हे जी झालं ते. आता बघा थोडक्यात, हे तुम्हाला इक्वेशन तयार होणार आहे. हे दिसतंय, याचा पाहिजे तर तुम्ही तुमच्या फोन मध्ये स्नॅप करून घ्या. तुमच्या ह्याच्यावरच करायचं, इथलं माझ्या ह्याच्यावर करायचं नाही. तुमच्या समोर आहे तुमच्या. आम्ही घेतले नाही कोणते, आम्ही बघत होतो, घेतले नाही. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे, मग इथला एक स्नॅप घ्या. हा अजून वर घेऊ का? नाही एवढं येतंय. हा स्नॅपशॉट कशासाठी काढायचा आहे माहितीये का, की भविष्यात हे काय होतं मला लक्षात पाहिजे ना. मी काय विकलं होतं, कितीला विकलं होतं, कुठे, हे मी तुम्हाला आता पुन्हा लिहायला लावणार आहे. म्हणजे हे फक्त तुमच्याकडे असावं. हा तर इक्वेशन काय झालं तर
हा जो पहिला पॉइंट आहे याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट ही 69% आहे. ओके. म्हणजे हा तुमचा ट्रेड वर्क करण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? 69% आहे. हा? त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रॉफिट होणार आहे, मॅक्सिमम प्रॉफिट लिहिलेलं आहे इथं 6% आणि 3600 रुपये. हा, पर्सेंटेज मध्ये कधीही प्रॉफिट मोजायचं असतं. हा, पैशामध्ये मोजायचं नाही. हा, पर्सेंटेज मध्ये. हा, आणि त्याच्यामध्ये लॉस झाला तर तुमचा 18% लॉस होणार आहे. डबल होतं, लॉस जास्त होतोय. हा लॉस होतो नाही. हा, पण प्रॉबेबिलिटी काय आहे? 70% प्रॉबेबिलिटी. हा, आणि तरी सुद्धा आणखीन काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर हे फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय समोरचं. याच्यामध्ये हे बघा इस्टिमेटेड मार्जिन जे तुम्हाला लागलं दिसतंय की इथे, हे किती आहे? 66 एवढं मार्जिन लागलेलं आहे. म्हणजे ही स्ट्रॅटेजी करताना तुमच्याकडे एवढे पैसे असायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. कारण एखाद्या वेळेला प्राइसेस कमी जास्त असू शकतात ना. दुसरी गोष्ट याच वेळेला एक लक्ष ठेवायचं की या ठिकाणी पोझिशनल डेल्टा काय, डेल्टा काय आहे? पोझिशनल डेल्टा 1च्या जवळ आहे. हा मायनस मधला डेल्टा प्लस मायनस असू शकतो. हा, 1 0 दरम्यान याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे असतात. मार्केट आता इथेच राहणार आहे का? नाही. मार्केट कोणती वर जाईल, कोणती खाली जाईल. पण ज्या वेळेला आपण बघतच दिसतेच आपल्याला, स्ट्रॅटेजी चालूच असते ना. त्यावेळेला याचा हा पोझिशनल डेल्टा 15च्या जवळ आला, 15 प्लस मध्ये येऊ किंवा मायनस मध्ये येऊ, त्यावेळेला आपल्याला चेंजेस करायचे आहेत. हे एकच पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. हा, ही न्यूट्रल स्ट्रॅटेजी आहे, म्हणून ह्याचा डेल्टा हा जवळजवळ 0 मध्येच आहे ना. हा बघा पोझिशनल डेल्टा, हा मायनस 1 हे दिसतो. याच दरम्यान प्लस किंवा मायनस असू शकतो. कारण मार्केट तिथेच थांबणार आहे का, असं असंच होतंय ना. पण तो डेल्टा पण बदलणार आहे. डेल्टा काय असतं हे मी तुम्हाला सांगेन परत. एक्झॅक्टली डेल्टाला काय म्हणतात, ग्रीक्स मी एक दिवशी तुम्हाला सर्वांना शिकवेन ग्रीक्स काय असतात. तर दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये हा डेल्टा तुम्हाला सांगितली 15च्या. अजून एक गोष्ट आहे, जर याची प्राइस मार्केट वर खाली झाल्यानंतर, हे वर खाली झाल्यानंतर याच्यात कसे चेंजेस करायचे हे मी तुम्हाला सांगणार परत. कारण आता सांगून तुम्हाला समजणार नाही. कारण प्राइस अजून कुठेच गेलेली नाही, तिथेच आहे. आता ही स्ट्रॅटेजी आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये सेव्ह करायची आहे. काय सेव्ह करायची आहे? तर सेव्ह करताना बघा इथे सेव्ह स्ट्रॅटेजी आहे. या साध्या गोष्टी आहेत. सेव्ह स्ट्रॅटेजी मध्ये गेलं, या स्ट्रॅटेजीला नाव देणार आपण. काय नाव देणार आपण याला? आयसी, सरळ सरळ आयसी आणि त्याची एक्सपायरी तारीख. तर इथे मी जर एक्सपायरी स्पेशल, एक्सपायरी स्पेशल वेगळं आहे. नाही, इथे मी टाईप करतो ना. आयसी आणि हे एक्सपायरी कितीची आहे इकडे दाखवतेच 15ची आहे, पण आपल्या लक्षात ठेवण्याची 15ची. 15 फेब.
ए बी बस. ई बी. आणि सेव्ह टू. आता हा आपण पेपर ट्रेड करतोय म्हणून पेपर ट्रेड मध्ये सेव्ह करायचं. हा पेपर ट्रेड होती हे करून क्लिक करून सेव्ह करायचं आणि ते वरती आलं स्ट्रॅटेजी सेव्ड म्हणून. जर आता तुम्ही याच्यामध्ये गेला परत वरती गेला आणि ही स्ट्रॅटेजी बिल्डर आहे आणि इथे पोर्टफोलिओ मध्ये गेला हा पेपर ट्रेड आहे. या पेपर ट्रेड मध्ये ही तुमची स्ट्रॅटेजी दाखवेल. दिसते का? हो. आता ती स्ट्रॅटेजी मी जी केलेली 70 रुपये प्लस मध्ये दाखवते. हा इथे 70 रुपये मध्ये प्लस मध्ये दाखवते. याला आपण वॉच करणार आहोत. तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही स्ट्रॅटेजी आता बनवायची आहे. बरं आता हे बनवताना कशी बनवायची आहे? एक्झॅक्टली अशीच झाली पाहिजे. बरं का? पाटील साहेब तुम्ही त्यांना सांगा ही स्ट्रॅटेजी. हा काय करायचंय माहितीये का तुम्हाला? तुम्ही आता दाबला तर तिची प्राइस वेगळी येणार आहे. तर त्या ठिकाणी ही जी प्राइस आहे इथे मी इथे कोलॅप्स करून ठेवतो. या ठिकाणी प्राइस दिसतात ना? ह्या प्राइस टाकून ती स्ट्रॅटेजी सेव्ह करायची.